वळूयात पुढच्या बातम्यांकडे। डोंबिवलीमधील बेघर होण्याच्या मार्गावरती असणाऱ्या 6,500 नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाकडूनची दारं अजून सुद्धा उघडी असल्याचं मत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुमती जाखड यांनी व्यक्त केलेलं आहे। आज बेघर होऊन घातलेल्या कुटुंबामधील नागरिकांनी कल्याण डोंबिवली मनपामध्ये ठिय्या मांडला। यावेळी इंदुमती जाखड यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। शिवाय जोपर्यंत अन्य आदेश येत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन स्थगित ठेवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। यापैकी 5 जे इमारत आहेत ते केडीएमसी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि 3 इमारत अस्तित्वातच नाहीये। ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचं नाव आलं होतं। आता 47 इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेशित केलंय की ते पण डिमॉलिश करायचं। तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे। इन द माइन टाइम काही लोक इंटरिम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते। त्यांना काही कालावधीसाठी इंटरिम रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता। त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत। तर या लीगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहेत त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं। त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात।